नमस्कार मित्रांनो, मी गोरक्षी बांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण अकोले तालुक्यात शेवट कोथळा ह्या ठिकाणी आलो आहे. तर कोथळा ह्या ठिकाणचा निसर्गरम्य वातावरण, डोंगर, झाडी आणि ह्या धुका आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर आपण आता सध्या इकडं रस्त्यावर आहे आणि रस्त्यावरतूनच दाखवणार आहे. तर किती धुका आला आहे ते आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू. चला. त्या धुक्यामुळं काय आपल्याला दिसणार नाही एवढं. तर ह्या पा एकूण पण आहे ती. तर लयच धुकं आहे मित्रांनो, त्यामुळं मग तुम्ही पण पाहू शकता. तर ह्या पा तर मित्रांनो, डोंगराला पहा किती धुकं आहे. ह्या पा तर इकडं एक जोर आहे पहा, तो नांगऱ्याचा जोरा म्हणून ओळखला आता. एकदम जबरदस्त, आमच्या गावाकडून पण जबरदस्त जोरा दिसतो बरं का. थोडा आपण झूम करून पाहू, पण धुका असल्यामुळं काय एवढा क्लिअर काय दिसत नाही मित्रांनो. तर पहा हे डोंगर, पहा किती निसर्गरम्य वातावरण आणि डोंगर, झाडी बघा. तर ह्या पहा किती मस्त. तर मित्रांनो, इकडं म्हटलं ना तर इकडं भैरवनाथाचं मंदिर आहे, एकदम जबरदस्त डोंगरामध्ये. तर या धुक्यामध्ये समोर मी हात केले पहा, या धुक्यामध्ये जायला लागत आहे. तर आपण थोडासा आता पुढं जाऊन पाहू थोडं. तर मित्रांनो, आता थोडासा आहे ना धुक्का कमी होत आला आहे पहा. तर धुक्काचा आला आहे आणि त्या पहा आता मी थोडासा झूम करतो आणि तुम्हाला तो डोंगर, भैरवनाथाचा डोंगर दाखवतो. तर ह्या टावर दिसतोय का, टावरपासूनच समोर पुढे. तर त्याडाने झाला आता पहा, मी पुढं त्या धुक्यामध्ये आत केलं आहे. तर तिडवरती भैरवनाथाचा डोंगर आहे आणि मोकार धुक्का आला आहे. तर मोबाईल पण ते होऊन जात आहे पहा, एवढा धुक्का आहे मित्रांनो. आणि निसर्गरम्य वातावरण आणि एक पहा डोंगराली मस्त वाटतंय ना, पहा बरं. तर मित्रांनो, आपण आणि अजून भरपूर काही दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघायला विसरू नका मित्रांनो. तर आपण कोथळा धरण, एकदम छोटा धरण आहे, ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता हे डोंगर, झाडी. तर एकदम निसर्गाच्या शेवटच्या टोकावरती आलो आहे, कोथळा गाव म्हणून. तर इकडूनच कोथळा पण रोड जातो आहे, हे रोड असा कोथळ्यावरून इकडं. तर ह्या डोंगराच्या पोटाला भरपूर असा डोंगराचा पोट भरपूर असा लांब आहे. तर आबिरखिंडीपर्यंत निकट डोंगर असत मित्रांनो. तर चला आता आपण मस्तपैकी थोडासा धुका निवळत आला आहे आणि आपण जबरदस्त व्हिडिओ घेणार आहे. तर मित्रांनो, ह्या पहा किती डोंगराली पाणी, पहा किती मस्त वाटतं सीन. तर आपण धुक्यामुळे एवढा काय क्लिअर दिसत नाही मित्रांनो, पण तरी आपण दाखवायचा प्रयत्न करतोयच. तर पाहू शकता. तर ह्या पहा अजून भरपूर असा धुक्का आहे. तर इकडं मस्तपैकी वातावरण. तर पाहू शकता तुम्ही ह्या काय किती धुक्का आहे. तर इकडं म्हणलं ना, पर्यटकांसाठी पण एकदम निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी मित्रांनो. तर आता आपण पहा किती धुका आला आहे. तर आता आपण समजा काही दाखवणार आहे, जेवढं आपल्याला दाखवता येईल व्हिडिओच्या माध्यमातून तेवढं दाखवणारच आहे. तर मस्तपैकी. तर चला आता आपण जाऊ. तर पुन्हा धुका आला मित्रांनो. तर त्या पहा किती मस्त धबधबा वळण आलं. एकदम निसर्गरम्य वातावरणात जर म्हटलं तर कोथळे या ठिकाणी बघण्यासाठी मित्रांनो. तर कोथळ्याचा भैरोबा एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे आणि चारी बाजूनं झाडं, डोंगर. तर डोंगर पण एकदम तुफानात पाहण्यासाठी मित्रांनो. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही निसर्गाचा. तर मित्रांनो, आमच्याकडे खरंच म्हणलं तर निसर्गरम्य वातावरणात. तर चला आता आपण फिरून आलो, आपण घरच्या दिशेनं आलो. तर आपण आलो आता इकडं वाघदरी येथे. तर चला आता ह्यो रोड गेला लेपला, लवाळीला आणि हरिश्चंद्रगड. तर पाहू शकता. आणि आता आपण टोल नाक्याकडे वळणार आहे.
आपल्या गावाला यायचं आता खडकीलाच म्हणजे. तर चला आता टोल नाक्यापर्यंत आलो आहे आपण. तर मित्रांनो इकडं जो टोल नाका आहे इकडं पर्यटकासाठी हे टोल नाका आहे मित्रांनो. तर इथूनच पर्यटक सोडले जातात मित्रांनो, त्यामुळं मस्तपैकी. तर आता सोबत आहे संजय बांगरे आणि त्यांच्या गाडीवर मी आलो मस्तपैकी. तर गाडी चालवतात ते आणि माझं चालू आहे व्हिडिओ काढायचं काम मस्त. तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बरं का, कमेंट पण करा. तर जास्त धुक्का आणि पाऊस असल्यामुळं आहे ना व्हिडिओ काय एवढे यामध्ये नाही आले, क्लिअर नाही आले मित्रांनो. पण आज मला तुम्हाला धुक्का दाखवायचं होतं, त्यामुळं मी आज ही व्हिडिओ काढले मित्रांनो. तर आमच्या गावाकडं किती धुक्का राहतो आहे, तर तेच आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं मित्रांनो. तर आता आपण आलो आहे पुलावरती खडकीच्या, जिथं आपण बरेच व्हिडिओ काढल्या पोस्ट केल्या सोशल मीडियावरती. तर तिथं आपण आलो आहे त्या इथं पुलापाशी. तो पूल भरपूर असा मोठा लांबी रुंदी आणि आहे त्याची, त्याच्यावरून पाणी पण गेलं तर ते पण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं मित्रांनो. तर